स्टार्ट. नमस्कार सर्व औरंगाबादच्या जनतेला माझा नमस्कार. मित्रांनो, यापूर्वी आपण एकदा या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधलेला आहे आणि खूप ज्याला आपण म्हणतो की ओव्हरवेल्मिंग रिॲक्शन्स यातून आल्यात. जवळपास 25,000 पेक्षा जास्त लोक याला जुळले गेले होते ज्यावेळी आपलं चालू होतं त्यावेळी, आणि खूप सारे प्रश्न पण या ठिकाणी विचारले गेले. आणि मग बाकी इतरांशी चर्चा करून आपल्यातल्याच काही सजेशन्स घेऊन मग असं एक सजेशन आलं की आपण दर आठवड्यात अशा पद्धतीने डायरेक्ट संवाद का नाही साधू शकत. तर त्या अनुषंगाने जी आपली माझ्या कामाची व्यस्तता किंवा इतर गोष्टी बघून प्राथम्याने तर आपण आपल्याकडचं ऐकणं हेच आणि आपला फीडबॅक हाच सर्वात महत्वाचा आहे असं समजून मागच्या गुरुवारी जे आपण केलं होतं त्याच पद्धतीने या गुरुवारी पण आपण एक प्रयत्न करतो आहे की अशा पद्धतीने आपण एकमेकांना जोडू. ह्या अनुषंगाने आज मी परत आपल्या भेटीला आलेलो आहे. या ठिकाणी सुरुवातीला मला हे स्पष्ट करायचं आहे की आपण लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्यामध्ये जे एंटर केलेलं आहे मिशन बिगिन अगेन, त्याबद्दल मला एक थोडक्यात सांगायचं आहे. मिशन बिगिन अगेन जरी असलं तरी पण आपण असं समजू नये की आपलं संपूर्ण लॉकडाऊन जे आहे ते शिथिल झालेलं आहे. मिशन बिगिन अगेन मध्ये आपलं जरी लॉकडाऊन पुढच्या टप्प्याचा नसला तरी देखील आपल्याला ज्या काही सवलती दिल्या गेलेल्या आहेत या ठिकाणी त्या सवलतींचा आपण जर योग्य रीतीने जर लाभ उठवू नाही शकलो आणि पुन्हा जैसे थे जर परिस्थिती झाली लॉकडाऊनच्या पूर्वीची, तर मला असं वाटतं की इतकी जी आपली मेहनत आहे ही सगळी मेहनत पाण्यात मिळणार आहे. तो त्यामुळे मला सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना एक अपील करायचं आहे की जरी कितीही शिथिल झालेलं असलं लॉकडाऊन आणि भविष्यात पण काही शिथिल होणार असलं तरी पण जे आपल्या पहिल्या टॉकच्या वेळी आपण सर्वांनी ठरवलं होतं तीच गोष्ट आपण पुन्हा करायला पाहिजे. प्रामुख्याने सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे आपला मास्कचा वापर. माझ्याकडे बऱ्याच स्तरातून अशा पद्धतीने सूचना येत आहे, फीडबॅक येत आहे की साहेब ग्रामीण भागामध्ये लोकांनी आता मास्कचा वापर करणं बंद केलेला आहे. मला आपल्या सर्व जनतेला हात जोडून प्रामाणिकपणे विनंती आहे, कृपया आपला मास्कचा वापर आपण थांबवू नका. जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत आपला हा मास्क आहे. मी हा मास्क फक्त याकरता या ठिकाणी काढून आपल्याशी संभाषण करतोय कारण की सर्व लोक माझ्यापासून किमान एक 15 फीटच्या अंतरावर या ठिकाणी बसलेले आहेत. मात्र कधी ना कधी आपल्याला एक गोष्ट आपल्या मनाशी ठरवावी लागणार आहे की आपल्याला कोरोनाच्या सोबत जगायचं आहे. आणि असं करत असताना आपण आपल्या स्वतःची काळजी जितक्या चांगल्या पद्धतीने घेऊ शकू तितकं आपण आपल्या स्वतःचं आणि आपल्या परिवारजनांचं आपण या ठिकाणी प्रोटेक्शन करू शकणार आहे. बाहेर पडताना जर आपण मास्क घालून असू तर एक स्टडी आलेली होती ज्याच्या अंतर्गत जर पॉझिटिव्ह पेशंटने जर मास्क घातला आहे तर त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची जी धोका आहे तो जवळपास 98% कमी होतो. आणि त्याचप्रमाणे आपण पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात जरी आलात परंतु जर आपण मास्क घातला असेल तर आपण 90%पेक्षा अधिक प्रमाणात आपला स्वतःचा बचाव आपण या ठिकाणी करू शकतो. आणि ज्यावेळी मी असं सांगत आहे त्यावेळी जरी हे 100% नसलं तरी पण हा एक प्रिकॉशनचा भाग आहे. यालाच आपल्याला माहित आहे की याच्या सोबतीने आहे ते आपलं पर्सनल हायजीन, रेग्युलरली आपले हात धुणं स्वच्छ साबणाने, स्वच्छ पाण्याने आणि साबणाने किमान 20 सेकंदासाठी, सॅनिटायझरचा वापर करणं हे त्याच्यासोबतच आलं. आणि कितीही जरी झालं तरी पण आपण फिजिकल डिस्टन्सिंगचा सार्वजनिक जीवनामध्ये अवलंब करणं. फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे किमान एक 6 फुटाचं अंतर जेव्हा आपण बाहेर पडणार घराच्या बाहेर तेव्हा ते आपल्याला पाळलं गेलं पाहिजे. या ठिकाणी लॉकडाऊनच्या अनुषंगाने मला काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. सर्वप्रथम म्हणजे जे आपलं मिशन बिगिन अगेन आहे त्याच्यामध्ये आपण 2 टप्पे केलेले आहेत. 2 टप्पे जे केलेले आहेत ते 2 टप्पे प्रामुख्याने पहिला टप्पा जो आहे तो पहिला टप्पा आहे तो म्हणजे
ग्रामीण भागासाठीचा. मी याला दोन भाग म्हणणार. पहिला भाग हा ग्रामीण भागासाठी आणि दुसरा जो भाग आहे तो दुसरा भाग आहे तो शहरी भागासाठी. कन्फ्युजन अजिबात करून घेण्याची गरज नाही, कारण मला माहित आहे की आपल्या मनातले अनेक प्रश्न आपण या ठिकाणी विचारणार आहात. ग्रामीण भागासाठीचा जो विषय आहे तो ग्रामीण भागासाठी आपण पूर्वीच या ठिकाणी आदेश निर्गमित केले होते, ज्याच्या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये आपण सर्व ऍक्टिव्हिटीजला मान्यता दिलेली आहे, परंतु त्यामध्ये काही ऍक्टिव्हिटीज या आपण रेग्युलेटेड ठेवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की काही अटी आणि शर्तीवर त्याची परवानगी राहील. मात्र ही परवानगी घेण्यासाठी आपल्याला कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याकडे जावं लागणार नाही आहे. मग या कुठल्या गोष्टी आहेत तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला जेव्हा व्यायाम करायचा आहे वैयक्तिक रीतीने, त्यावेळी तो वैयक्तिक रीतीने व्यायाम करायच्या वेळी जे आपल्या जागा वापरायच्या आहेत त्या जागा वापरण्यासाठीची जी परवानगी आहे ती परवानगी, त्यानंतर खासगी वाहतुकीसाठी जी परवानगी लागते ती परवानगी, आपल्याला कुठल्याही शासकीय याची गरज नाही, शासकीय अधिकाऱ्यांच्या परवानगीची. फक्त दुचाकी जर असेल तर फक्त चालकाला त्याची परवानगी असणार आहे. 3 चाकी असेल तर चालक आणि 2 प्रवाशांना त्या ठिकाणी परवानगी असणार आहे. 4 चाकी असेल तर चालक आणि 2 प्रवाशांना परवानगी असणार आहे. त्याच्यानंतर जे आपल्या ग्रामीण भागातल्या बसेस आहेत त्या आपल्या 50% कपॅसिटीने आपल्या आजही ग्रामीण भागातल्या बसेस चालू आहेत. आणि जे आपले बाजार किंवा दुकानं आहेत ते आपले 9 वाजेपासून सकाळी तर 5 वाजेपर्यंत आपले ग्रामीण भागामध्ये पण चालू राहणार आहेत. मात्र असं करत असताना मॉल आणि मोठ्या बाजारपेठा ह्या मात्र आपल्याला बंद ठेवाव्या लागणार आहे. ग्रामीणमध्ये सर्व प्रकारचे दुकानं आपण या ठिकाणी चालू ठेवायचे आहेत. कपड्याचे दुकान असू देत, होजेरीचे असू देत, इलेक्ट्रॉनिकचे असू देत, कुठले गॅरेजेस असू देत, कुठलाही निर्बंध कोणत्या टाईपचे दुकानं चालू करावे किंवा कोणते नाही करावे याच्यावर नाही आहे. आणि विशेष म्हणजे आता शेतीचा हंगाम बघता कृषी सेवाची जे दुकानं आहे, कृषी सेवा प्रोव्हाइड करणारी जी दुकानं आहेत ती कृषी सेवा प्रोव्हाइड करणारी दुकानांना मात्र आपण या सर्व गोष्टीतून पूर्ण सवलत दिलेली आहे. म्हणजे मेडिकल दुकानांच्या प्रमाणेच कृषी सेवा प्रोव्हाइड करणारी जी दुकानं आहेत ती सर्व दुकानं, कृषी सेवा केंद्र ही पूर्णपणे या ठिकाणी चालू असणार आहे. आता हा झाला ग्रामीण भागासाठीचा विषय. आता शहरासाठीचा. शहरामध्ये फक्त औरंगाबाद शहर आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय, म्हणजे महापालिका क्षेत्र. शासनाच्या निर्देशाप्रमाणे या महापालिका क्षेत्रासाठी, या औरंगाबाद शहरासाठी महानगरपालिका आयुक्तांनी विशेष आदेश काढलेले आहेत, कारण की त्यांना शासनाने सांगितलंय की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी शहरातल्या ऍक्टिव्हिटी या रेग्युलेट होतील. आणि आम्ही जो या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, जो शासनाने निर्णय घेतलेला आहे तोच आपण औरंगाबाद शहराला पण कायम ठेवलेला आहे. कालपासून म्हणजे 3 जून पासून काही ऍक्टिव्हिटी आपण रेग्युलेटेड स्वरूपामध्ये करायला परवानगी दिली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2च भाग आहेत. औरंगाबाद शहराच्या बाबतीत मी बोलतोय. एक म्हणजे जर आपल्याला व्यायाम करायचा असेल तर व्यायाम करण्यासाठी आपण जॉगिंगसाठी, सायकलिंगसाठी, रनिंगसाठी आता घराबाहेर पडू शकतो. सकाळी 5 वाजेपासून आपण घराबाहेर पडू शकतो. जॉगिंग, सायकलिंग, रनिंग जी काय आपली ऍक्टिव्हिटी आहे, मॉर्निंग फिजिकल ऍक्टिव्हिटी त्याच्याकरता. त्याशिवाय 3 जून पासून म्हणजे कालपासून जे औरंगाबाद शहरासाठी लागू केलेलं आहे ते आहे गॅरेजेस आहेत आपले, किंवा आपले हार्डवेअर स्टोअर आहेत, किंवा आपले ज्या ठिकाणी प्लंबिंग किंवा इलेक्ट्रिशियन हे जे व्यवसाय करणारे जे व्यावसायिक आहेत, ह्या व्यावसायिकांनी कालपासून आपला व्यवसाय सुरू करू शकतात. उद्यापासून म्हणजे 5 जून पासून औरंगाबाद शहरामध्ये काय सुरू होऊ शकतं तर सर्व प्रकारची दुकानं, मग त्याच्यात कपड्याची दुकानं असतील, इलेक्ट्रॉनिकची दुकानं असतील, शोरूम्स असतील, इतर काही गोष्टी असतील, या सर्व गोष्टी ह्या उद्यापासून म्हणजे 5 तारखेपासून सुरू होऊ शकतात. मात्र मित्रांनो, हे सर्व जे काय मार्केट आपलं सुरू होणार याच्यामध्ये मॉल सुरू होणार नाही, सिनेमा थिएटर सुरू होणार नाही, किंवा मोठ्या बाजारपेठा म्हणजे मोठं कॉम्प्लेक्स जे आहे ते कॉम्प्लेक्स या ठिकाणी सुरू होणार नाही. आणि ही जी सेवा आहे ह्या सेवा हे 9 सकाळी ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत सुरू राहतील. आणि या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरता म्हणून शासनाने सांगितलेलं आहे की आपण एक नियम करून घ्यायला पाहिजे, आपल्या स्वतःवर आपण बंधन घालायला पाहिजे, जेणेकरून अचानक एखाद्या मार्केटमध्ये खूप गर्दी होणार नाही. मग काय करू शकतो आपण अशा वेळी तर 50-50 म्हणजे 50% दुकानं आपण चालू ठेवू शकतो एका दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी 50% दुकानं चालू ठेवू शकतो.
म्हणून शासनानेच असे आदेश दिलेत की तुम्ही एका लाईनची दुकानं जे आहे लेफ्ट हँड साईडचे ते 50% एका दिवशी सुरू ठेवा आणि राईट हँड साईडचे जे दुकानं आहे 50% ते एका दिवशी सुरू करा. तर अशा पद्धतीने जे आहे ते आपण या ठिकाणी दुकानं ही सुरू करू शकतो. त्यानंतर 8 तारखेपासून 8 जून पासून शहरातली सर्व खाजगी कार्यालय ही सुरू होऊ शकतात. एक लिमिट दिलेली आहे की 10% एम्प्लॉई किंवा 15% एम्प्लॉईच्या संख्येने ही खाजगी कार्यालय सर्व आपण या ठिकाणी सुरू करू शकतो. 30 जून पर्यंत ही व्यवस्था असणार आहे. आणि जसे जसे शासनाचे आदेश येतील तसं तसं आपण तर आहेच या माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून पण आपण या बाबतीतली माहिती जी आहे ती अधिकची माहिती आपण या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देऊ. या ठिकाणी काही मी बोलत असतानाच काही प्रश्न आलेले आहेत. आंतरजिल्हा प्रवास कधी सुरू होणार? मी हे सांगू शकत नाही कारण की हा राज्य शासनाचा निर्णय आहे. आंतरजिल्हा प्रवास हा कधी सुरू होणार? औरंगाबाद मधून जालन्याला, परभणीला किंवा इतर ठिकाणी जायला किंवा इतर ठिकाणून औरंगाबादला यायला जे एसटी बसेस आहेत किंवा रेल्वे आहे हे कधी सुरू होणार आपण आज त्याच्याबाबत काहीही खात्रीशीररित्या सांगू शकत नाही. हा पूर्णपणे राज्य शासनाचा निर्णय आहे. बाहेर जिल्ह्यात प्रवासासाठी पास काढावा लागणार का? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, ज्या पण कॅटेगरीज आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत की काही या ठिकाणी अडकलेले विद्यार्थी असतील, काही स्थलांतरित मजूर असतील, काही मेडिकल इमर्जन्सी असतील, काही दुसऱ्या फॅमिली इमर्जन्सी आहे किंवा काही ठिकाणी घरी मयत झालेली आहे त्या ठिकाणी जायचंय किंवा इतर काही इमर्जन्सी असतील, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायला आज देखील आपल्याला पासची आवश्यकता आहे. मी पुन्हा स्पष्ट करतो, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायला आज देखील ह्या कारणांकरता आपल्याला पासची आवश्यकता आहे. फक्त मुद्दा एवढाच आहे की हा जो पास आहे हा पास लिबरल स्वरूपामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सोप्या पद्धतीने आपण हा इश्यू करणार आणि त्याचप्रमाणे आपण खासगी वाहनातून हे जाऊ शकणार. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी सांगितलं की एक कार जर असेल तर त्याच्यात एक वाहन चालक आणि 2 व्यक्ती अशा पद्धतीने आपण कारमधून तो प्रवास करू शकणार. 8 जून नंतर जिल्ह्याच्या बाहेर प्रवासाकरता परवानगी लागणार का हे या ठिकाणी प्रश्न आहे. 8 जून नंतर जिल्ह्याच्या बाहेर प्रवासाकरता परवानगी लागणार का याबाबत आज आपण खात्रीशीररित्या सांगू नाही शकत. मी फक्त आजच्या बाबतीत सांगतो आहे. शासनाकडून जसं या ठिकाणी मार्गदर्शन होईल त्यानंतर आपल्याला मित्रांनो हळूहळू आपल्या नॉर्मल्सीवर जेव्हा यायचं आहे तेव्हा आपल्याला निश्चितपणे हा पासचा जो उपद्व्याप आहे तो बंदच करावा लागणार आहे. मी आपल्याला खात्रीशीररित्या सांगू शकतो की पोलिसांना किंवा प्रशासनाला अजिबात स्वारस्य नाही आहे की हे पास सिस्टीम लागू करावी, पास सिस्टीम मध्ये करावं. परंतु आपण सर्व जर ओपन अप करून दिलं तर आपल्याला माहित आहे की खूप मोठा गोंधळ उडणार. एकदम होडचे होड लोकांचे खूप मोठे मोठे जथ्थे जे आहे ते एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणार आणि हा प्रसार जो आपण इतकं जे 3 महिन्याची मेहनत आहे ती सगळी वाया जाणार. म्हणून आपण पर्पजफुली शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. याशिवाय जे आहे याशिवाय मला काही गोष्टी या ठिकाणी स्पष्ट करायच्या आहेत. विशेष करून मागच्या वेळी मी एक आवाहन केलं होतं सर्व शेतकरी बंधूंना की आपण एक पोर्टल या ठिकाणी सर्व शेतकरी बंधूंना या ठिकाणी उपलब्ध करून दिलं होतं ज्याच्यात ते ऑनलाईन अर्ज हे या ठिकाणी करू शकतात पीक कर्जासाठी. मला सांगायला खूप आनंद होतोय की मागच्या आठवडाभरामध्येच आपल्याकडे जवळपास 66,000 इतके ऑनलाईन अर्ज हे kcc.setuonline ह्या आपलं जे पोर्टल आहे जे मागे आपण दिलं होतं त्याच्यावर आपल्याला प्राप्त झालेले आणि हे परिपूर्ण अर्ज आहे 66,000. आणि मला हेही सांगताना आनंद होतोय की आपण आतापर्यंत 21,000 लोकांना जे आहे ते कर्ज दिलेलं आहे शेतकऱ्यांना आणि 116 कोटीचं कर्ज हे त्यांचं मंजूर केलेलं आहे. मला या दृष्टीने या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार मानायचे आहेत कारण की आपण मागच्या आठवड्यात एक गोष्ट सुरू केली, लगेच त्याचं फलित आपल्याला दिसतंय की 66,000 शेतकऱ्यांनी अर्ज दिले. आपलं उद्दिष्ट असणार आहे की जितक्या पण शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे त्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आपला अंदाज आहे की एक किमान 2 ते 2.25 लाख शेतकरी यांच्यापर्यंत आपण पीक कर्जासाठी पोहोचू शकू. आणि जर ह्या पोर्टलवरून जर आपण ह्यापर्यंत पोहोचलो तर मला असं वाटतं की सर्वांच्या हे सोयीस्कर या ठिकाणी होऊ शकणार आहे. माझं या ठिकाणी व्यवस्थित लक्ष आहे, काळजीपूर्वक लक्ष आहे. सर्व बँकांना देखील सूचना आहेत आणि जे अर्ज आपण ऑनलाईन माझ्याकडे दिलेले आहेत ते जिल्हाधिकारी म्हणून आम्हीच हे अर्ज तुमच्या वतीने बँकांकडे पाठवतो आहे. सो त्याच्यामुळे ह्या प्रत्येक अर्जाचं पुढे काय झालं, जर तुम्ही रिजेक्ट केलं तर का केलं, या सर्वांची कारणं बँकेला उद्या मला द्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांचे पण आभार आणि
अशा पद्धतीने आपण जो रिस्पॉन्स दिला तोच रिस्पॉन्स या ठिकाणी पुढे कायम राहावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो सर्व शेतकरी बंधूंकडून. मागे एक प्रश्न असा झाला होता की साहेब, शेतकऱ्यांना गावामध्ये नेट नसतं किंवा काही अडचणी असतात किंवा काही, परंतु ही इतकी मोठी संख्या आपण बघितली म्हणजे दिवसाला जवळपास 10 ते 12 हजार अर्ज दररोज आपल्याकडे येत आहेत. तर मला असं वाटतं की काही प्रमाणामध्ये आपण या अडचणींवर मात करू शकलेलो आहे. याशिवाय मित्रांनो, मला एक गोष्ट या ठिकाणी अजून स्पष्ट करायची होती आपल्या सर्वांच्या माहितीसाठी, कारण की बऱ्याचदा सप्लायच्या रिलेटेड म्हणजे जे रेशन कार्ड आहे त्याच्या रिलेटेड खूप जास्त प्रश्न विचारले जातात की आम्हाला रेशन कसं मिळेल, कुठे मिळेल, आम्हाला रेशन मिळत नाही आहे, काही अडचणी आहे किंवा किती रेशन आहे हे सर्वांना माहित नाही. म्हणून मी फक्त 5 मिनिटं या ठिकाणी घेणार आणि आपल्याला सर्वांना ही गोष्ट स्पष्ट करणार. आपल्याकडे औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर आपण प्राधान्याने जे रेग्युलर रेशन देतो ते एपीएल फार्मर असतील म्हणजे एपीएल शेतकरी असतील अबोव पॉवर्टी लाईन मधले, प्रायोरिटी हाऊस होल्ड असतील म्हणजे जे प्राधान्य कुटुंब यादीतले लोक आहेत ते, आणि अंत्योदय मधले लोक असतील. त्या सर्वांना आपण नियमितपणे दर महिन्याला राशन हे उपलब्ध करून देत असतो कन्सेशनल रेटमध्ये. आता प्रधानमंत्री गरीब कल्याण कुटुंब योजनेअंतर्गत आपण प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ हा आपण त्यांना देतो आहे. आणि मे महिन्याचा जो तांदूळ आहे या सर्व लोकांना आपण मे महिन्याचा तांदूळ हा उपलब्ध करून दिलेला आहे. जवळपास आपल्याकडे हे सर्व तीनही योजनांचे मिळून म्हणजे एपीएलचे फार्मर असतील किंवा प्रायोरिटी हाऊस होल्ड असतील किंवा आपले अंत्योदयचे लोक असतील, हे जवळपास 27,61,000 पेक्षा जास्त व्यक्ती हे या ठिकाणी आहे. त्यापैकी मे महिन्याचं जे फ्रीचं धान्य आहे ते आपण जवळपास 23,64,000 व्यक्तींना उपलब्ध करून दिले 5 किलो मोफत तांदूळ प्रति व्यक्ती. याशिवाय आपल्या जिल्ह्यामध्ये जे नॉन प्रायोरिटी हाऊस होल्ड आहे, ज्याला आपण म्हणतो की नॉन प्राधान्य कुटुंब जे आहेत, ते जवळपास 10,36,000 आहेत. आता हे ज्याला आपण कॉमन टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणतो की केशरी शिधापत्रिका धारक, हे जे केशरी शिधापत्रिका धारक आहे यांची काही मागणी होती की सर्वांना धान्य मिळतंय परंतु आमचं पण काय खूप जास्त उत्पन्न नाही आहे, जरी आमच्याकडे केशरी शिधापत्रिका असली तरी. शासनाने सर्व केशरी शिधापत्रिका धारकांना देखील धान्य उपलब्ध करून दिलंय. त्यामध्ये 8 रुपये किलो प्रमाणे गहू आणि 12 रुपये किलो प्रमाणे तांदूळ, ह्या स्वरूपामध्ये 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रति व्यक्ती हे या ठिकाणी केशरी शिधापत्रिका धारकांना आपण मे आणि जून महिन्याचं जे नियतन आहे ते पण उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि आता तिसरा जो सर्वात महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तो आहे की ज्यांच्याकडे शिधापत्रिकाच नाही अशा लोकांसाठी, जवळपास आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर असे जवळपास 2.25 लाखापेक्षा अधिक लोक आहेत की ज्यांच्याकडे शिधापत्रिकाच नाही. अशा लोकांसाठी मग त्याच्यामध्ये स्थलांतरित मजूर आहेत, त्याच्यामध्ये रोजंदारी करणारी मंडळी आहेत आणि त्याच्यामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांनी शिधापत्रिका मिळण्यासाठी अर्ज तर केलाय परंतु अजूनपर्यंत त्यांच्या हातात शिधापत्रिका आली नाही. अशा सर्वांसाठी आपण शहराच्या बाबतीत जर विचार केला तर 5 जून पासून 5 किलो मोफत तांदूळ जो आहे तो उपलब्ध करून देणार आहे आणि ग्रामीण भागासाठी हे वाटप जे आहे हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. तर मला एक थोडक्यात ही गोष्ट आपल्याकडे याकरता सांगायची आहे की थोडक्यात सांगायचं तर असा एकही व्यक्ती नाही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये की ज्याला धान्य उपलब्ध होणार नाही. म्हणून मला आपल्या सर्वांना एक आवाहन करायचं आहे की जर आपल्या काही दुकानाच्या बाबतीतल्या तक्रारी असतील सप्लायच्या बाबतीत की आम्हाला ह्या पद्धतीने धान्य मिळत नाही आहे किंवा या ठिकाणी काही अडचण होत आहे, तर ग्रामीण भागात असेल तर आपलं त्या ठिकाणी तहसीलदार आहे, तहसील कार्यालय आहे, आपण त्या ठिकाणी हे करा, तक्रार दाखल करा. किंवा जर शहरी भाग असेल तर शहरी भागाच्या बाबतीमध्ये जे आहे ते शहरी भागामध्ये आमच्या स्वतः कलेक्टर ऑफिसमध्ये पण आपण घेतो आणि सप्लाय इन्स्पेक्टर पण आहे. परंतु याच्याशिवाय अत्यंत महत्वाचा भाग आणि अत्यंत महत्वाची आपण या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की जे महापालिकेचे जे वॉर्ड ऑफिसर आहेत, ह्या वॉर्ड ऑफिसरला सोबत घेऊन आपण या संपूर्ण ठिकाणी मोफतचं जे धान्य आहे ते मोफतचं धान्य आपण या ठिकाणी वितरित करणार आहे. की जे 2.25 लाख मी सांगितले की ज्यांच्याकडे शिधापत्रिकाच नाही त्यांच्यासाठी, तर आपल्याला जवळचा जवळ जो कुठला संपर्क अधिकारी आहे त्याला आपण संपर्क करा. आपण आतापर्यंत जवळपास 44 दुकानांना नोटीस दिलेल्या आहेत, 12 दुकानांचे परवाने देखील निलंबित केलेले आहे. मी या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे हे सांगू इच्छितो की इतकं सगळं करत असताना, शासनाने धान्य दिलेलं असताना जर या ठिकाणी जर कुठल्या तक्रारी येत असतील, पुन्हा जर तक्रारी येत असतील, तर अशा दुकानदारांची किंवा अशा दुकानांची अजिबात हयगय केली जाणार नाही. शेवटी आपल्याला जे काय प्रामाणिक प्रयत्न प्रशासनाचे चालू आहे त्या प्रामाणिक प्रयत्नाअंतर्गत
आपल्यापर्यंत हे धान्य पोहोचणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. शेवटचा एक मी विषय माझ्याकडून सांगतो, नंतर आपले सगळ्यांचे प्रश्न घेणार आहे. आपण कापूस खरेदी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आपल्याकडे जवळपास आजही ज्यांनी एनरोलमेंट केली होती कपाशीसाठी की आमच्याकडे कापूस आहे, ज्या शेतकरी बंधूंनी, असे 13,000 शेतकरी होते की ज्यांनी कपाशीसाठी नोंदणी केली होती की आमच्याकडे कापूस शिल्लक आहे. मात्र प्रत्यक्षात बऱ्याच लोकांनी कापूस विकून पण टाकला होता. काही लोकांचं असं म्हणणं होतं की आम्ही कापूस जो आहे तो कापूस खरेदी सुरू होईल त्याच्यापूर्वीच आम्ही विकून टाकला, किंवा आम्ही जे आहे आमच्याकडे इतका कापूस आता आज शिल्लक नाही आहे. या सर्व गोष्टींमुळे आपण संपूर्ण ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्या सर्वांना त्यांच्या घरी जाऊन नक्की तुमच्याकडे किती कापूस आहे, तुम्हाला कापूस आज विक्री करायचा आहे किंवा कसं, हे बघण्यासाठी आपण पथकं तयार केले आणि त्यांच्याकडून घरोघरी हे सर्वेक्षण केलं. त्याच्यानंतर आपल्याकडे डेटा आला आणि मी या ठिकाणी आपल्या सर्वांना शेतकरी बंधूंना आश्वस्त करू इच्छितो जिल्हाधिकारी या नात्याने की शेवटच्या शेतकऱ्याचा जो काय सर्वे झालेला आहे तो प्रत्येकाचा आपण कापूस या ठिकाणी खरेदी करणार आहे. पॅनिक होण्याची गरज नाही कोणी शेतकऱ्याने. जर तुमच्याकडे आपलं पथक आलेलं आहे, कोणी ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, तुमच्या कापसाचा फोटो काढलेला आहे की तुमच्या घरात आज कापूस आहे, तुमच्या शेतात आज कापूस आहे, त्याचा फोटो काढलेला आहे, तर अशा सर्वांनी कोणीही घाबरून जायची गरज नाही. थोडा विलंब लागेल या ठिकाणी, कारण की आपण मागच्या वेळी पण ही चर्चा केली होती की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने आपल्याकडे जिनिंग फॅक्टरीज ज्या आहे त्यांचं प्रमाण कमी आहे आणि ज्या जिनिंग फॅक्टरीज आहेत त्या लहान जिनिंग फॅक्टरीज आहेत. त्याच्यामुळे त्यांची क्षमता जी प्रोसेसिंगची आहे ती क्षमता ह्या जिनिंग फॅक्टरीची कुठेतरी कमी पडते आहे. आणि इतकंच नाही तर 15 दिवसापेक्षा जास्त कापूस हा आपण स्टोअर करू शकत नाही, कारण आपण आताच बघतो आहे काल आज हे ढगाळ वातावरण झालेलं आहे, पाऊस पडलेला आहे. काल आपल्याकडे जिल्ह्यामध्ये जवळपास 30 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर अशा स्वरूपामध्ये हा जो कापूस भिजतो त्याच्यामुळे हे जिनिंग करायला शक्य होत नाही. ह्या अनेक अडचणींमुळे थोडी खरेदीचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे. मात्र मला या ठिकाणी आश्वस्त करायचंय की प्रत्येक शेतकऱ्याचा कापूस जो आहे तो आपला या ठिकाणी सीसीआय मार्फत किंवा मार्केटिंग फेडरेशन मार्फत हा खरेदी होणार आहे. आणि शेतकऱ्याच्या कापसाच्या व्यतिरिक्त जे काय भरड धान्य आहे, मग त्याच्यामध्ये मका आहे किंवा त्याच्याशिवाय तूर आणि हरभरा आहे, याच्यासाठी पण आपण खरेदी केंद्र चालू केलेले. मक्याच्या बाबतीत फुलंब्री, गंगापूर, कन्नड, करमाड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव आणि वैजापूर अशा 8 ठिकाणी आपण खरेदी केंद्र चालू केले मक्याचे. आणि या खरेदी केंद्रावर आपण रबीमध्ये जो मका पेरला गेलेला आहे आणि त्याचं उत्पन्न रबीमध्ये आलेलं आहे तेच या ठिकाणी खरेदी करणार आहे. मला या ठिकाणी प्रश्न पण आलेला आहे की खरीपमध्ये जो मका होता त्याचं काय, तर मला शेतकरी बंधूंना हे सांगायचंय की या ठिकाणी आपण सध्या फक्त रब्बीचा जो मका आहे तोच फक्त या खरेदी केंद्रावर खरेदी करणार आहे. पण त्याचे पण जवळपास 2300 अर्ज आपल्याकडे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेले आहे. त्यापैकी 300 लोकांचा मका आपण खरेदी केलेला आहे. जवळपास 2600 क्विंटलपेक्षा जास्त मका आपण या ठिकाणी खरेदी केलाय. आणि मक्याच्या बाबतीत पण मला आपल्या सर्वांना आश्वस्त करायचं आहे की या ठिकाणी मक्याची पण जोपर्यंत शेवटचा रबी मक्याचा शेतकरी आहे तोपर्यंत आपण मक्याची खरेदी पण या ठिकाणी करणार आहे. माझ्याकडून जे स्वतः मला सांगायचं होतं त्या बाबतीत इतक्या गोष्टी सांगायच्या होत्या. शेवटचं मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे सर्व शेतकरी बंधूंसाठी की निसर्ग हे जे चक्रीवादळ होतं हे चक्रीवादळ काल मुंबईला धडकलं. मुंबईवरून ते हळूहळू नाशिक मार्गे जे आहे ते वर निघून गेलेलं आहे. आणि त्या वादळाचा परिणाम म्हणून आपल्याकडे जे काय पट्टा तयार झाला आणि जे काय वाऱ्याच्या गती वाढल्या त्याच्यामुळे आपल्याकडे हे पर्जन्यमान झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये काल 30 मिलीमीटर पावसाची नोंद पूर्ण जिल्ह्यात आहे, कुठे कमी जास्त सर्व ठिकाणी आहे. आणि आज दिवसभर पाऊस जो आहे तो आपल्याकडे आहे. मला सर्वांना विनंती आहे शेतकऱ्यांना की या पावसाच्या आधारे कृपया पेरणी करू नका, कारण की आपल्याला अजून मान्सून यायला किमान जे शास्त्रज्ञांचं मत आहे, आम्ही IMDच्या संपर्कात आहोत, त्यांचं जे मत आहे किमान मान्सून यायला अजून 10 ते 15 दिवसाचा कालावधी अजून शिल्लक आहे. आपल्याला माहित आहे सर्व शेतकरी बंधूंना की आपण पेरणी जवळपास एक मान्सून आल्यानंतर एक साधारणपणे 70-80 मिलीमीटर किमान पाऊस झाल्यानंतर मग आपण पेरणी करत असतो. आणि ही पेरणी अशी का करतो, कारण की जी मॉइश्चर आहे जमिनीत, नंतर जरी पावसाचा खंड आला तरी पण आपल्या जमिनीतल्या मॉइश्चरच्या आधारे, जमिनीतल्या ओलाव्याच्या आधारे, आर्द्रतेच्या आधारे आपली पिकं वाढू शकली पाहिजे. आणि त्याकरता म्हणून आपण किमान एक चांगला आपल्या अपेक्षित असा थोडासा पाऊस पडला किंवा आपल्याला अपेक्षित असा अंदाज आला की इतका पाऊस येणार आहे लगतच्या पुढच्या 4-5 दिवसात की आपण पेरण्या करतो.
मला शेतकरी बंधूंनाही विनंती आहे, आता जर आपण घाई केली, कुठेतरी पेरण्या झाल्या आणि जर खूप मोठा खंड पडला तर दुबार पेरणीचं संकट आपल्यावर ओढवू शकतं. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण रेग्युलर म्हणजे नियमित जो मान्सून आहे तोपर्यंत आपण कृपया वाट बघावी आणि नंतर जे आहे ते कृषी विभागामार्फत जो काय सल्ला दिला जाईल तो पेपरमधून पण आपण दररोज देत आहे आणि हा सल्ला पण आपण पेपरमधून दिलेला आहे. तर ह्याप्रमाणे आपण पुढचं पेरणीचं आपलं या ठिकाणी नियोजन करायला पाहिजे. यासोबत मला हे पण सांगायचंय, आपल्याकडे बियाण्याची आणि खतांची मुबलक प्रमाणात उपलब्धता आहे. बऱ्याच ठिकाणी हे गावोगावी जाऊन पण त्याचं वितरण हे चालू झालेलं आहे. बियाण्यांच्या बाबतीमध्ये कपाशीच्या जितक्या पण बियाण्यांची 20 लाख पाकिटांची मागणी होती ते सगळे आपल्याकडे आलेले आहे. आपल्याकडे त्याच्याशिवाय बियाण्यांच्या शिवाय खतं पर्टिक्युलरली काही मध्ये पेपरमध्ये काहीतरी आलं होतं, आपल्याकडून पण 2-4 प्रश्न होते, साहेब युरिया नाहीये मार्केटमध्ये. असं काहीच नाही आहे. मागच्या महिन्यामध्येच मे महिन्यामध्येच आपलं जे संपूर्ण युरियाचं नियंत्रण होतं सगळं आपल्याला मिळालेलं आहे. 5 ट्रेन भरून आपल्याकडे युरिया आलेला आहे, तो सगळा आपण प्लेस केलेला आहे. आणि या ठिकाणी मला हे पण सांगायचं आहे की खताची कुठली या ठिकाणी कमतरता राहणार नाही. फक्त ही खतं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे काय प्रयत्न करायचे आहे ते प्रयत्न आपले चालू आहेत. कमतरता नाही आहे, मात्र जे शेतकऱ्यापर्यंत जे पोहोचवायचे आहे ते प्रयत्न आपले पुरेपूर चालू आहे. मग याच्यामध्ये बांधावर जाऊन वितरण असेल किंवा गावामध्ये जाऊन वितरण असेल, तर ह्या सर्व प्रकारचे प्रयत्न आपले या ठिकाणी चालू आहेत. या ठिकाणी काही प्रश्न आता आलेले आहेत, ते आपले जितके प्रश्न येतील ते आपण घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. ग्रामीण भागातील हॉटेल चालू होणार का? सध्या तरी ग्रामीण भागातले हॉटेल चालू होणार नाही आहेत. याबाबतचा निर्णय जो आहे तो लवकरच शासनामार्फत घेण्यात येईल, त्यावेळी आपल्याला हे कम्युनिकेट करण्यात येईल. कुठलंही हॉटेल किंवा रेस्टॉरंट हे ग्रामीण भागातलं चालू नाही. मात्र आपल्याला घरपोच जे काय आपलं डिलिव्हरी आहे ती मात्र ग्रामीण आणि शहरी दोन्ही ठिकाणी आपली चालू आहे. आरटीओ कधी चालू होणार? मित्रांनो, आरटीओ चालू आहे. आरटीओ कधी चालू होणार हा विषय नाही, आरटीओ चालू आहे. ठीक आहे. आपण जो प्रश्न विचारलेला आहे कदाचित असं असेल की आपल्याला कम्युनिकेट झालं नसेल. हे या बाबतीत आम्ही आरटीओ ऑफिसरला सांगतो की अशा पद्धतीचा मेसेज राहणार नाही. ह्याकरता आपण नीट या ठिकाणी लक्ष ठेवावं, कारण की आरटीओ हे शासकीय कार्यालय येते आणि सर्व शासकीय कार्यालय सुरू होण्यासाठी शासनाने आदेश दिलेले आहेत. महा ई सेवा केंद्र कधी चालू होणार? महा ई सेवा केंद्र मी मागे पण सांगितलं होतं, महा ई सेवा केंद्र जी आहे ती महा ई सेवा केंद्र चालू करण्यासाठी आपली पूर्ण परवानगी दिलेली आहे. जर कुठल्या गावातलं महा ई सेवा केंद्र चालू नसेल तर आपण या ठिकाणी कम्युनिकेट करा. या ठिकाणी जे आहे हे महा ई सेवा केंद्र आपण चालू करून घेण्यासाठी संबंधितांना नोटीस देऊ आणि त्यांच्याकडून ते चालू करून घेऊ. परंतु त्याशिवाय मला या ठिकाणी अजून एक मुद्दा स्पष्ट करायचा आहे की जरी महा ई सेवा केंद्र चालू नसतील तरी पण ज्या पद्धतीने आपण कृषी कर्जासाठी, पीक कर्जासाठी या ठिकाणी ऍप्लिकेशन्स केले, त्याचप्रमाणे शासनाने आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आपले सरकार .mahaonline.gov.in, मी पुन्हा रिपीट करतो, आपले सरकार .mahaonline.gov.in ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर आपण जर गेलं, या पोर्टलवर जर आपण गेलं तर महा ई सेवा केंद्रातून आपल्याला जे कुठले दाखले मिळतात त्या सगळ्या दाखल्यासाठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. जर आपल्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. आता जर माझे शेतकरी बांधव पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात तर याच्यासाठी निश्चितच ज्या लोकांना सर्टिफिकेटची गरज आहे ते करू शकतात. विद्यार्थी आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांना माहित आहे, ते या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकतात. आणि त्यासाठी फक्त आपल्याला एक आपल्या आधार बेस्ड ओटीपीने आपलं एक अकाउंट ओपन करायचं आहे आणि त्या अकाउंटच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी अर्ज करायचा आहे. ही सुविधा पूर्वीपासून आहे, परंतु मला असं वाटतं की आपल्यापर्यंत ती पोहोचली नसेल, तर मी या ठिकाणी परत हे स्पष्ट करतो. आणि आपलं फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर लगेच या ठिकाणी DIO त्यांच्या माहितीच्या पेजवर हे शेअर करतील की हे कुठलं पोर्टल आहे, त्याच्यावर आपण क्लिक करून आपल्याला ते रिडायरेक्ट करता येईल. त्याशिवाय KCCचं आणि महा ऑनलाईनचं पोर्टल हे जरी झालं तरी त्याच्याशिवाय आपण एक महत्वाचा या ठिकाणी जो निर्णय घेतला होता, ज्याची माहिती आपल्या मागच्या वेळी आपण सांगितली होती, ते म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या बाबतीत. मागच्या वेळी खूप लोकांनी प्रश्न विचारले होते की या ठिकाणी प्रायव्हेट इस्पितळं जे आहे ते प्रायव्हेट इस्पितळं हे ओव्हरचार्ज करत आहेत, जास्तीचे पैसे मागत आहेत उपचारासाठी, किंवा काही ठिकाणी उपचार डिनाय केला जातो आहे. या ठिकाणी मी मागे सांगितलं होतं की 100% जनतेला महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत कवच मिळालेलं आहे आरोग्याचं. आपण याचा लाभ घेतला पाहिजे. आणि जर आपल्याला हा लाभ मिळत नसेल तर या ठिकाणी आपण एक ईमेल तयार केलेला आहे.
ह्या ईमेलवर आपण आपली तक्रार ही करू शकता. ह्या ईमेल आयडी जो आहे तो ईमेल आयडी पण आपलं हे बोलणं झालं की लगेच या ठिकाणी DIOच्या फेसबुक पेजवर आपण या ठिकाणी शेअर करणार आहे. तो ईमेल आयडी आपण असतो किंवा आपल्या आजूबाजूचे लोक असतील जे कोण म्हणतात, मला आपल्या सर्वांना विनंती आहे की जर आपण प्रिसाइजली आणि करेक्टली आणि स्पेसिफिकली जर आपण अशा पद्धतीची तक्रार जर या ईमेल आयडीवर जर नोंदवली तर ही तक्रार सरळ माझ्याकडे येणार आहे. जो ईमेल आयडी जो आहे abdcall.hospitalgrievances.gmail.com जो की या ठिकाणी देण्यात येईल, ह्या ईमेल आयडीवर आपण आपली जर तक्रार नोंदवली तर ती तक्रार डायरेक्टली कलेक्टर म्हणून माझ्याकडे येणार आहे. माझ्या वतीने ऍडिशनल कलेक्टर जे आहे म्हणजे नेक्स्ट ओनली टू मी, सेकंड इन सिनियरिटी, इतक्या जबाबदार अधिकाऱ्याची मी नेमणूक केलेली आहे. कारण की हा अत्यंत गंभीर विषय आहे. शासनाने संपूर्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमधले 80% बेड हे रेग्युलेटेड कॅटेगरीमध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे त्यांना एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे त्यांना ओव्हरचार्ज करता येणार नाही रुग्णांना. आणि त्याचप्रमाणे शासनाने महात्मा फुले जीवनदायी योजनेची व्याप्ती इतकी वाढवलेली आहे की 100% जनतेला 31 ऑगस्ट पर्यंत महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ हा देऊ केलेला आहे. मला असं वाटतं की आपण सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे. आणि जर आपल्याला कुठली हेल्थ रिलेटेड कुठली अडचण असेल, मग ती कोविडचीच आहे असं नाही, मी हे जे बोलतो आहे ते नॉन कोविडसाठी पण बोलतो आहे, फक्त कोविड किंवा कोरोनाच म्हणून बोलतो आहे असं नाही. नॉन कोरोनाच्या रिलेटेड कुठल्या पण आजाराच्या बाबतीत कुठलाही संभ्रम असला तरी तुम्ही त्या ईमेलवर बिनदिक्कत आपण आपली तक्रार नोंदवा. माझी फक्त विनंती राहील की मोहम या ठिकाणी सांगण्यापेक्षा, साहेब अमुक एक हॉस्पिटल आहे, ते अमुक एक हॉस्पिटल भरपूर रुग्णांना ठेवतं आहे, मग आपल्याला माहित आहे की गल्ली गल्लीमध्ये आपल्याकडे राजकीय आकांक्षा असलेले काही कार्यकर्ते असतात, मग ते काहीतरी उगीच टीका करायची म्हणून काहीतरी कुठल्या तरी हॉस्पिटलला टीका करणार. तर अशा पद्धतीचं एक बेजबाबदारपणे आपण बोलू नये, कारण त्याच्याने एक भीतीचं वातावरण तयार होतं आणि ते भीतीचं वातावरण कोणालाही कुठेही नेऊ शकत नाही. त्यामुळे जर निश्चितपणे जर आपली स्पेसिफिक जर तक्रार असेल तर पुराव्यानिशी आपण ही या ईमेल आयडीला पाठवा. निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि आपल्याला त्याचा रिप्लाय पण दिला जाईल, ही मी जिल्हाधिकारी म्हणून आपल्याला खात्री देतो. डिजिटल सातबारा उपलब्ध करून देण्याबाबत या ठिकाणी प्रश्न विचारलाय. मला या ठिकाणी सांगायचंय, महाबुलेची जी साईट आहे ती पण या ठिकाणी DIO या ठिकाणी टाकतील त्यांच्या पेजवर. या साईटवर आपण ऑनलाईन आपल्याला सातबारा अवेलेबल आहे. आपण जो आहे तो ऑनलाईन अशा पद्धतीचा सातबारा हा डाउनलोड करून घेऊ शकतो. जर आपण 15 रुपये जर भरले तर आपल्याला जो आहे तो साईन सातबारा पण त्या ठिकाणी हा मिळू शकतो. त्याच्यामुळे डिजिटल सातबारा उपलब्ध करून द्यायला कुठली अडचण नाही. तुम्हाला तलाठ्याकडे जाऊन सातबारा घेण्याची आता आवश्यकता राहिलेली नाही. जो कुठला सातबारा आपण फ्री मधला जो सातबारा आपण डाउनलोड करणार, त्या फ्री मधल्या सातबाऱ्याला फक्त लीगल ठिकाणी वापरायला अडचणी आहेत. मात्र आपल्या स्वतःच्या वापरासाठी किंवा इतर कुठल्या वापरासाठी आपण हा सातबारा सर्व ठिकाणी वापरू शकता. हा जो फ्री मध्ये डाउनलोड केलेला सातबारा आहे, प्रिंटआउट काढलेला, हा फ्री मधला डाउनलोडेड प्रिंटआउट काढलेला सातबारा सर्व शासकीय कार्यालय ऍक्सेप्ट करतील, हे मी आपल्याला स्पष्ट या ठिकाणी सांगतो. सर्व शासकीय कार्यालय हा सातबारा ऍक्सेप्ट करतील. बँकांच्या बाबतीत मी सांगितलं, आपल्याला पीक कर्जासाठी जे सातबारे आहेत, आपण हे जे पोर्टलवर अप्लाय केलेले आहे पीक कर्जासाठी, ह्या पोर्टलच्या अनुषंगाने आपण बँकांना महाबुलेकचं पण एक लॉग इन दिलेलं आहे, ज्याच्या अंतर्गत कोणत्याही शेतकऱ्याला बँकेकडे सातबारा द्यायची गरज नाही. बँक त्यांचे 15 रुपये खर्च करून हे शेतकऱ्याचा जो सातबारा आहे तो तुम्ही जो काय त्याच्यात दिलेला आहे तो डाउनलोड करून घेणार आहे आणि तोच तुम्हाला लावणार आहे. सिबिल स्कोअर तुमचा काढणार आहे तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे आणि सरळ तुम्हाला कर्ज प्रकरण हे मंजूर करून देणार आहे. या ठिकाणी जे मी सांगितलं की हे 20,000 ऍप्लिकेशन आपण आतापर्यंत मंजूर केले. आपण केलेल्या 66,000 ऍप्लिकेशन पैकी किमान 15,000 ऍप्लिकेशन आपण मंजूर केलेले आहे. सो त्यामुळे मला आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी जर आपण अप्लाय केलेलं असेल तर आपण निर्धास्त राहा, आपलं ऍप्लिकेशन हे सेफ राहील. थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार का? मला या ठिकाणी स्पष्ट करायचे महत्वाचा प्रश्न आहे. ज्यांची थकबाकी आहे परंतु ज्यांचं कर्जमाफी योजनेच्या यादीमध्ये नाव आहे आणि आतापर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही. 3 कॅटेगरी आहे शेतकरी मित्रांनो, 3 प्रमुख कॅटेगरी आहेत. पहिली कॅटेगरी आहे की असे शेतकरी की ज्यांचं कर्जमाफीच्या योजनेत नाव आहे आणि त्यांना पैसे पण त्यांच्या खात्यात जमा झालेले. दुसरी कॅटेगरी ज्यांचं कर्जमाफीच्या योजनेत नाव आहे मात्र पैसे त्यांच्या खात्यात अजूनपर्यंत जमा झाले नाही. तिसरी कॅटेगरी की ज्यांचं कर्जमाफीच्या योजनेमध्ये अजूनपर्यंत नाव नाही
पहिल्या कॅटेगरीचे जे शेतकरी आहे की ज्यांचं कर्जमाफी योजनेत नाव आहे आणि त्यांचे पैसे पण मिळालेले आहेत, त्यांना तर पीक कर्जाला काहीच अडचण नाही. दुसरी जी कॅटेगरी आहे की त्यांच्या अकाउंटमध्ये अजून पैसे जमा झालेले नाही पण कर्जमाफीच्या योजनेत नाव आहे, अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने हमी घेतलेली आहे. शासनाने पत्र काढलेलं आहे की अशा सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची हमी आम्ही घेतो. आणि शासनाने, महाराष्ट्र शासनाने हे रिझर्व्ह बँकेकडे आणि केंद्र शासनाकडे अशी रिक्वेस्ट केलेली आहे की सर्व बँकांना निर्देश द्या की या हमीच्या आधारे ते नवीन कर्ज हे शेतकऱ्याचं मंजूर करतील. मित्रांनो, हे थोड्याच दिवसामध्ये ह्याबाबतचा जो कारवाई आहे ती कारवाई पूर्ण होणार आहे आणि आपल्याला कर्ज मिळण्याचा मार्ग पण सुकर होणार आहे. शेवटी कर्ज देणं आणि त्याची परतफेड करून घेणं ही एक प्रशासकीय आणि वित्तीय बाब आहे आणि ही रेग्युलरली रुटीन बाब आहे. म्हणजे तुम्हाला कर्ज न देऊन बँकांचे व्यवहारच चालणार नाही आहे. बँका ज्या आहेत त्या आपल्या बँकाच मुळात ह्या वित्तीय प्रणालीवर जिवंत आहेत. सो त्याच्यामुळे आपण डोक्यातून हा विषय काढून टाका की आपल्याला कर्ज मिळणार नाही. तिसरी मात्र जी कॅटेगरी आहे की ज्या शेतकऱ्यांचं नाव हे कर्जमाफीच्या यादीत नाही, त्यांच्या बाबतीत जे आहे त्या शेतकऱ्यांनी अशी फार कमी संख्या असणार आहे, परंतु काही इतर कारणं असू शकतात की ज्याच्यामुळे तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीत आलेलं नसेल. तर त्यांनी जे आहे त्यांनी आपले जे असिस्टंट रजिस्ट्रार आहे आपल्या तालुक्याचे किंवा डीडीआर जे आहे डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार, त्यांच्याकडे आपण या बाबतीत जे आहे ते या बाबतीत आपलं म्हणणं हे या ठिकाणी देऊ शकतात किंवा आपल्या बँकेकडे पण आपण या ठिकाणी एन्क्वायरी करू शकतात की का म्हणून आपलं नाव याच्या ठिकाणी नाही. परंतु कर्ज हे आपण कोणालाही या ठिकाणी डिनाय करणार नाही आहे. याशिवाय काही प्रश्न आहे, बाहेरच्या राज्यात कधी प्रवास करता येईल. मी जसं सांगितलं, बाहेरच्या राज्यात तुम्ही आजही प्रवास करू शकता. फक्त त्यासाठी आपल्याला एक पास घ्यावा लागेल आणि आपण त्या कॅटेगरीमध्ये जे आहे त्या कॅटेगरीमध्ये आपला समावेश असला पाहिजे. ती कॅटेगरी म्हणजे कुठली, की आपण स्थलांतरित मजूर आहे का, आपण स्टुडंट आहे का, आपली काही इमर्जन्सी आहे का. म्हणजे असंच अचानकपणे मी उठलो आणि मी गेलो अशा पद्धतीने आपल्याला करता येणार नाही आहे. एक महत्वाचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे मागच्या आठवड्यामध्ये की ज्याच्या अंतर्गत पूर्वी असं असायचं की आपल्याकडून जर दुसऱ्या राज्यात जाणार असेल तर दुसरं राज्य म्हणायचं की तुमची येणाऱ्यांची पहिले आमची परवानगी घ्या. मग त्याच्यामध्ये आधी राजस्थान शासनाने सांगितलं की आम्ही सर्वांना ऍक्सेप्ट करू, नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही जे पास आमच्या परवानगीच्या व्यतिरिक्त इश्यू झाले त्यांना आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही. मग भरपूर गोंधळ झाला होता धुळे किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये. तसं आता अजिबात होणार नाही, कारण की केंद्र शासनानेच हे स्पष्ट केलं की सर्व राज्यांची ह्या महत्वाच्या व्यक्तींना त्यांच्या राज्यात येण्यासाठीची अनुमती आहे असं गृहीत धरून तुम्ही कारवाई करा. त्याच्यामुळे आता आपण जे पासेस इश्यू करणार हे पासेस जे आहे हे आपल्याला लागू राहतील. रेशन कार्ड नसलेल्यांसाठी 9 दिवस फॉर्म भरण्यासाठी वेळ कमी आहे, बरोबर आहे, परंतु हे पहिल्या टप्प्याचं आहे. आपण रेशन कार्ड नसलेल्या व्यक्तींकडून जे फॉर्म घेतलेले आहेत ते फॉर्म खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्राप्त झालेले आहे. हे पहिल्या टप्प्यातले आहे. याचा अर्थ असा नाही की आपण हे फॉर्म घेणं बंद केलेलं आहे. आपण फॉर्म भरून जे आहे हे आपण फॉर्म भरून या ठिकाणी देऊ शकता. मात्र हे दुसऱ्या टप्प्यापासून आपण यांना वितरण जे आहे हे चालू करणार आहे. मनरेगाच्या कामाची गरज आहे, मजुरांना काम नाही, ग्रामसेवकांना आदेश द्यावे. आपण हे संपूर्ण आदेश या ठिकाणी दिलेले आहे. आपल्याला माहित आहे की आपले सन्माननीय मंत्री भुमरे साहेब जे नरेगाचेच मंत्री आहे, रोजगार हमीचेच मंत्री आहेत, त्यांनी देखील जिल्ह्यामध्ये काही दौरे करून याबाबतचे आदेश दिलेले आहेत. स्पेसिफिक जर कुठे कामाची या ठिकाणी मागणी असेल तर ती मागणी जी आहे ती मागणी आपण या ठिकाणी सांगावं. कुठल्या ग्रामपंचायती असतील, कुठले गावं असतील, आम्ही ते बीडीओंना सांगून तातडीने त्या ठिकाणी काम उपलब्ध या ठिकाणी करून देणार. जनरल माझे आदेश खाली आहे. कृषीचे कामं असू देत किंवा कृषीच्या व्यतिरिक्त आपले लागवडीचे कामं असू दे, मग त्याच्यामध्ये आपलं जनरल प्लांटेशन आहे किंवा त्याशिवाय रस्त्याची कामं काही आहे किंवा गाळ काढण्याचे काही कामं आहे, जे कुठले कामं असतील ते सर्व कामं आपण या ठिकाणी जे शेल्फवर कामं आहेत ते आपण या ठिकाणी उपलब्ध करून द्या. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना पोकरा तात्काळ चालू करावी. मित्रांनो, पोकरा योजना बंद केलेली नाही. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना बंद केलेली नाही, हा गैरसमज आपण डोक्यातून काढून टाका. पोकरा योजना ही आजही चालू आहे. ज्या क्षमतेने पूर्वी चालू होती त्याच क्षमतेने चालू आहे. फक्त आपल्याला माहित आहे की कोविडमुळे सगळं आर्थिक गणित हे शासनाचं बिघडलेलं आहे आणि हे काही सिक्रेट नाही आहे. सो त्याच्यामुळे हे आर्थिक जे बिघडलेलं गणित आहे हे गणित सुधरवताना आपल्याला काही प्रमाणामध्ये जो निधी आपल्या खात्यावर वर्ग करायचा आहे
तो निधी वर्ग करायला काही डिले होत आहे. त्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने ही योजना राबवतो आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण कोणालाही याच्यामधला लाभ जो आहे तो नाकारलेला आहे. सर्वांना हा लाभ मिळणार आहे. त्याशिवाय दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला सांगायला मला आनंद पण होतोय की पोखरा योजनेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ज्या 15 जिल्ह्यांचा समावेश आहे, औरंगाबाद हा नेहमीच टॉप राहिलेला आहे. म्हणजे 1 नंबरला औरंगाबाद आहे. संपूर्ण राज्याचे जिल्हे एकीकडे आणि आपला औरंगाबाद जिल्हा एकीकडे, इतका लाभ हा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत आपल्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे. आणि हे सर्व आपलं क्रेडिट आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे त्याच्यामुळे राज्य शासनाच्या स्तरावर निश्चितपणे की नक्की हा लाभ योग्य रीतीने मिळालेला आहे की नाही, हा जो काही प्रश्न आहे, ह्या दृष्टीने एक टप्प्याटप्प्याने हा लाभ देण्यात यावा, ह्या दृष्टीने नियोजनपूर्वक हा लाभ देण्याचं धोरण ठरवलं गेलेलं आहे. त्यामुळे थोडासा डिले त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. मात्र पोखरा योजना चालू आहे, ती बंद झालेली नाही. कृषी अधिकारी संपर्क करूनही सध्या कुठलीच योजना शेतकऱ्यांना मिळत नाही. या ठिकाणी मला सांगायला आपल्याला पाहिजे की समोर माझ्याकडे जे आहे आपले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पण आहेत आणि आपले जिल्हा परिषदचे कृषी अधिकारी पण आहे, जिल्हा कृषी अधिकारी दोन्ही बसलेले आहेत. तर त्यांनी पण हा गोष्टीचं नमूद केलेलं आहे. असं कुठेही होणार नाही की कृषी अधिकारी संपर्क करूनही आपल्याला माहिती देत नाही किंवा योजनेचा लाभ देत नाही. त्यांनी या गोष्टीची दखल घेतलेली आहे. ते निश्चितपणे सूचना देतील. कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर चालू करण्याबाबत आपली संकल्पना काय? कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर जे आहे, जर त्या ठिकाणी कम्प्युटर ट्रेनिंगसाठी विद्यार्थी येत असतील तर आपल्याला हे चालू करता येणार नाही 30 जून पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत. मात्र जर आपण ऑनलाईन जर कुठला कोर्स देत असू तर त्या ऑनलाईन कोर्ससाठी मात्र आपण आपलं ट्रेनिंग सेंटर जे आहे ते चालू ठेवू शकतो. आणि जे काही मोजके लोक त्या ठिकाणी यायला पाहिजेत ते मोजके लोकांच्या सोबत आपण ऑनलाईन कोर्स हा त्या ठिकाणी देऊ शकतो. नाभिक समाजासाठी विचार करावा, अत्यंत महत्वाचा विषय आहे. शासनाचे निर्णय आहेत आणि त्यामुळे आपण त्याच्यामध्ये जिल्हा पातळीवर कुठलाही अतिरिक्त निर्णय घेऊ शकत नाही. मला माहित आहे शहरातल्या नाभिक समाजाच्या मंडळींचं माझ्याकडे फोन पण आले बरेच, माझ्याकडे निवेदन पण येणार होतं. परंतु मला हे स्पष्ट करायचंय की जोपर्यंत शासनाकडून आदेश येत नाही तोपर्यंत आपले कुठलेही ब्युटी पार्लर, सलून, स्पा किंवा केश कर्तनालय हे सुरू होऊ शकत नाही. कारण की संसर्गाचा धोका हा या ठिकाणी अधिक आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 3-4 महिन्यापासून वेतन नाही असा एक या ठिकाणी आहे. आपण या ठिकाणी मला सांगायचंय की ज्या म्हणजे ज्या ग्रामपंचायतीच्या बाबतीत हा विषय आहे त्या ग्रामपंचायतींनी या ठिकाणी आपलं स्पेसिफिकली या ठिकाणी सांगावं. जिल्हा परिषदचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना सांगून निश्चितच हा प्रश्न आपण मिटवू. आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांचे जीवन विमा कधी काढणार? आरोग्य विभागातील कामगार मग ते कंत्राटी असू देत किंवा परमनंट असू देत, त्यांना संपूर्ण विमा कवच आहे. कोणीही घाबरून जायची गरज नाही. जे पण आमचे कोविड योद्धे आहेत मग ते कोविड योद्धे शासकीय फुल टाइम असो, कंत्राटी असो, इनफॅक्ट आम्ही तर इतक्या पुढे जाऊन हे पण सांगितलेलं आहे की स्वच्छता कर्मचाऱ्यांपासून सर्व जे कोविड योद्धे आहेत, ज्यांना म्हणून आपण कोविड योद्धे म्हणतो, त्यांना आपण विमा कवच देणार आहे 50 लाखाचं, जो काही शासनाने निर्णय घेतलेला आहे. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनीच या ठिकाणी हे घोषित केलेलं आहे. कोणावरही आपण अन्याय होऊ देणार नाही. कोविडमुळे जे काही इलाज आहे शासकीय कर्मचाऱ्यांचे ते सगळे इलाज तर शासनाने आधीच सांगितलेलं आहे की कोविडमध्ये हे मोफत इलाज आपण होणार आहे. मात्र दुर्दैवाने जे या ठिकाणी कोविडला लढता ज्यांना आपले प्राण गमवावे लागतील त्यांच्यासाठी पण जे विमा कवच आहे ते अवेलेबल राहणार आहे. याच्यात कंत्राटी आणि परमनंट असा काय आपण फरक करणार नाही. जो कोण आपल्या रोलवर असेल ते सर्व त्या ठिकाणी असणार आहे. राशन दुकानावर सीसीटीव्ही लावावे, खूप चांगली संकल्पना आहे. राशन दुकानावर सीसीटीव्ही लावावे. फक्त मी माझं वैयक्तिक मत त्या ठिकाणी आपल्याला सांगतो. मित्रांनो, सीसीटीव्ही लावणं हा सोल्युशन नाही. ठीक आहे, सोल्युशन आहे मॉनिटरिंग किंवा चांगल्या पद्धतीने सीसीटीव्ही लावून जर तो सीसीटीव्हीचं फुटेज बघणारच कोणी नसेल तर त्याला काय अर्थ आहे? मग तर ते सीसीटीव्ही मध्ये पण जे काही चुकीचे कारवाई होणार आहे ते पण होणारच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सीसीटीव्ही लावणं ही संकल्पना सोपी आहे, मात्र त्याचा जो खर्च आहे आणि तो जो संपूर्ण व्याप आहे तो खूप मोठा आहे. तर एक चांगली सूचना म्हणून आम्ही याच्यावर विचार करू. परंतु
पारदर्शकपणे जर आपल्याला सर्व्हिस डिलिव्हरी पाहिजे असेल कुठल्याही ठिकाणी, तर सीसीटीव्ही पेक्षा किंवा कुठल्या तरी कॅमेऱ्यांपेक्षा मला असं वाटतं की ह्युमन इंटरफरन्स हा अत्यंत महत्वाचा आहे, ह्युमन टच हा अत्यंत महत्वाचा आहे. सो त्याकरता म्हणून आपण जे केलेलं आहे की प्रत्येक राशन दुकानाच्या मागे एक शासकीय कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत हे वाटप व्हायला पाहिजे पारदर्शक रीतीने. तर त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत. मला आपल्याला पण विनंती आहे की आपण पण प्रत्येक आता वॉर्डमध्ये पण आपण सांगितलेलं आहे की वॉर्डमधलेच 1-2 व्हॉलंटियर्स जे असतात त्यांच्या उपस्थितीतच हे वाटप झालं पाहिजे. अशा पद्धतीने मला असं वाटतं की हे खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी जे वाटप आहे ते करू शकतो. परंतु आपलं सजेशन जे आहे ते सजेशन निश्चितच जर कमी खर्चिक असेल तर आपण याच्यावर दुसरा कुठला तरी विचार आपण या ठिकाणी करू. दुकान ऑड इव्हन म्हणजे काय? दुकान ऑड इव्हन म्हणजे अगदी सोपी गोष्ट आहे की जे पोलीस आणि महापालिका प्रशासकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. रस्ता जर आपला आहे तर रस्त्याच्या डाव्या बाजूची जी दुकानं आहे ती ऑड तारखेला असतील, उजव्या बाजूची दुकानं जी आहे ती इव्हन तारखेला असतील. आता डावी बाजू नक्की कोणती आणि उजवी बाजू नक्की कोणती हे स्थानिक PI किंवा महापालिकेचे अधिकारी हे त्या ठिकाणी ठरवणार. थोडक्यात एका बाजूची दुकानं ही ऑड दिवशी असतील आणि एका बाजूची दुकान ही इव्हन दिवशी असतील, म्हणजे एकत्रितपणे त्या ठिकाणी गर्दी होणार नाही. काही जणांचं म्हणणं आहे की 50-50 म्हटलं तरी पण गर्दी होईल. आता 50-50 म्हटलं तरी पण गर्दी होणार आहे, परंतु 100% मानाने कमी गर्दी होईल असं शासनाचं म्हणणं आहे. आणि आपण शासनाचे जे आदेश आहेत ते या ठिकाणी आपण फॉलो करतो आहे. रजिस्टर ऑफिसचा वेळ वाढवा, चांगली सूचना आहे. आपण रजिस्टर ऑफिसचा वेळ हा निश्चितपणे वाढवणार आणि वेळ वाढवल्यामुळे त्याचप्रमाणे आपण आता जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी टोकन सिस्टीमचा वापर करावा म्हणून सूचना दिलेल्या आहे, जेणेकरून ज्याला जे टोकन आहे ज्या वेळेचं आहे त्याच वेळेमध्ये तेच टोकन घेऊन हे लोक येतील आणि आपलं रजिस्ट्रेशन करतील. शाळा कधी उघडणार असा एक प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. शाळा 30 जून पर्यंत तरी अजूनपर्यंत आदेश नाही आहेत. पुढील आदेश येईपर्यंत शाळा उघडणार नाही. 8 जून पर्यंत तर नाहीच नाही. जो काही निर्णय आहे तो राज्यस्तरावरचा निर्णय असणार आहे. परंतु 30 जून पर्यंत जे आपलं मिशन बिगिन अगेन आहे त्याच्या अंतर्गत तरी अजूनपर्यंत शाळा उघडण्याचे किंवा कॉलेजेस उघडण्याचे किंवा कोचिंग क्लासेस उघडण्याचे कुठलेही आदेश या ठिकाणी आपल्याला प्राप्त नाही आहे. मला या ठिकाणी असं वाटतं की बऱ्यापैकी प्रश्न जे आहे ते बऱ्यापैकी प्रश्न या ठिकाणी मी उत्तर दिलेले आहे. काही स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. उदाहरणार्थ मी अमुक एका गावातून आहे, मी अमुक एका तालुक्यातून आहे. मला या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वस्त करायचंय की हे जे कमेंट सेक्शन आहे या कमेंट सेक्शन मधले सगळे कमेंट्स हे आमची टीम बघते आणि या सर्व कमेंटचा आपण दखल घेत असतो. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जरी आपलं फेसबुक लाईव्ह हे पूर्ण झालं असलं किंवा 1 तासाचा वेळ असला तरी पण त्याच्याशिवायचे जे कमेंट्स आहेत ते त्याच्याशिवाय पण आपण या ठिकाणी कमेंट्स करा त्याच्याच खाली, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर पुढची कारवाई करायला जी आहे ते पुढची कारवाई करायला हे त्या ठिकाणी सोपं होईल. शहरातून वाळूजला जाताना पास काढावा लागेल का? आपण शहरातून वाळूजला जे जातो आहे तर त्याच्याकरता आपली आंतरजिल्हा मुवमेंट जी आहे ती आंतरजिल्हा मुवमेंट आपण ओपन केलेली आहे. मात्र शहर हे महापालिका क्षेत्र म्हणून आपण वेगळं ट्रीट करतो. त्याच्यामुळे शहरातून बाहेर जाताना आणि शहरात येताना आपल्याला पासची आवश्यकता राहणार आहे. मात्र हे 1 टाइम साठी आहे. काही जे काही आपले शेतकरी आहेत हे काही शेतकरी हे नियमितपणे शहरात येतात, आपला माल देतात आणि परत बाहेर जातात, तर त्यांना याची आवश्यकता नाही राहणार आहे. मला असं वाटतं की हा पर्टिक्युलर प्रश्न अपडाऊनशी संबंधित आहे की शहरातून वाळूजला जाणं, दररोज जाणं
तर याच्याकरता आपल्याला पास या ठिकाणी काढलेलं उचित राहील. सेतू केंद्र कधी सुरू होणार असा एक प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. सेतू केंद्राच्या बाबतीत मी स्पष्ट केलेलं आहे, जे आपले सरकार केंद्र जे आहे, पोर्टल जे आहे, ते आपले सरकार पोर्टलवर आपण ऑनलाईन करू शकतो. त्याच्यामुळे सेतू केंद्राअभावी आपलं कुठलंही सर्टिफिकेट या ठिकाणी पेंडिंग राहणार नाही. आणि सेतू केंद्र जे आहे ते सेतू केंद्र तरी देखील सेतू केंद्र ओपन करणं ह्या बाबतीत आपण निश्चित थोड्याच दिवसांमध्ये आपण या ठिकाणी निर्णय घेऊ. या ठिकाणी एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, उद्या वटपौर्णिमा आहे, महिलांनी बाहेर पूजेसाठी जावे किंवा नाही. फार कोड्यात टाकणारा प्रश्न आहे मला असं वाटतं. कारण की म्हणजे स्ट्रिक्टली लिगली बोलायचं झालं तर सर्व धार्मिक स्थळं हे आपण बंद करायचे आदेश आहे. म्हणजे धार्मिक स्थळांना आपल्याला जायचे आदेश नाही. मात्र शासनाने सांगितलं आहे की सकाळी 5 वाजेपासून आपण चालण्यासाठी, फिरण्यासाठी किंवा आपलं एक जनरल रुटीन फॉलो करण्यासाठी जे काही आवश्यक आहे त्याच्याकरता घराबाहेर पडू शकतो. कठीण प्रश्न विचारला गेलेला आहे, पण मला आपल्या सर्व महिला वर्गासाठी हे या ठिकाणी सांगायचं आहे, वटपौर्णिमेच्या नावाखाली एका कॉलनीतून दुसऱ्या कॉलनीत जाऊ नका. आपल्या घराच्याच बाजूला कुठे वडाचं झाड वगैरे शोधून त्याच ठिकाणी आपले जे काय कार्य आहे ते पार पाडा. कुठलाही गर्दी करू नका, कुठलंही सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होईल असं काय करू नका. आणि आपण आपलं जे काय वटपौर्णिमेची जी काय पूजा आहे ती आपण करू शकतो. माझ्या सोसायटीमध्ये बाजूलाच वडाचं झाड आहे, त्या ठिकाणी आम्ही करू शकतो, बिलकुल करू शकता. किंवा एक आमचे एक सहकारी या ठिकाणी सांगितले, घरीच आपण एक छोटस काहीतरी रोपटं वगैरे जे आहे त्याला, आता मला माहित नाही धार्मिक विधी कसा असतो, तर त्या दृष्टीने आपण एक आपल्या मनातली भावना समजून आपण त्या ठिकाणी केलं तर अत्युत्तम राहील. म्हणजे आपल्याला बाहेर पडायची गरजच पडणार नाही. कारण शेवटी आपण वडाच्या झाडाला फेऱ्या जरी घातल्या तरी पण मास्क घालूनच आपल्याला फेऱ्या घालाव्या लागणार आहे. आणि संपूर्ण एकदा जेव्हा फेरी घालत असेल एक महिला, त्यावेळी दुसऱ्या महिलांना वेटिंग करावं लागणार आहे. म्हणजे एका मागे एक तर आपण करू शकणार नाही. तो त्याच्यामुळे शक्यतो हे टाळावं अशी एक अपील आहे. परंतु आपल्या कॉलनीत असेल, जवळच असेल तर आपण हे करू शकता. खासगी कार्यालय कधी सुरू करावी? मला असं वाटतं की 8 तारखेपासून खासगी कार्यालय सुरू करायला आदेश आहेत. 8 तारखेपासून सर्व खासगी कार्यालय, 8 जून पासून हे आपण सुरू करू शकतो, सोमवारपासून. त्याला कुठलीही अडचण नाही. मात्र खासगी कार्यालयांमध्ये उपस्थिती जी आहे ती 15% मॅक्सिमम उपस्थिती आपल्याला या ठिकाणी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ठेवायची, नंतर आपण ती वाढवायची. मला असं वाटतं मित्रांनो की बऱ्यापैकी आपण या ठिकाणी प्रश्नांना मी उत्तर देऊ शकलेलो आहे. आपले इतर पण काही प्रश्न असतील तर या ठिकाणी आपण टाकावे. वातावरण बदल आहे, आपल्याला सर्वांना शेवटी मला एकच सांगायचं आहे, आपल्या तब्येतीची आपण काळजी घ्या. कोरोनाबाबतचं मी या ठिकाणी आपलं लक्षात आलं असेल की मागच्या तासाभरात आपण कोरोनावर कुठलंही बोललेलो नाही आहे. तुमच्याकडून प्रश्न जे आहे ते प्रश्नही आलेले नाही आहेत. मला आनंद होतो या गोष्टीचा की हळूहळू आपण ही जी भीती म्हणा किंवा हा जो विषय आहे हा कुठेतरी सावध मात्र बॅक ऑफ द माइंड हा ठेवलेला आहे. आणि आपण आपलं रेग्युलर जनजीवन हे या ठिकाणी सुरू करतो आहे. मला हेच अपेक्षित होतं. मागचं तासभर कोरोना शिवाय हेल्थच्या बाबतीत आपण बोललो, परंतु ते कोरोना शिवायच्या हेल्थच्या बाबतीत बोललो. असंच आपल्याला पुढे कंटिन्यू करायचंय. आपल्या रेग्युलर गोष्टी आपल्याला कंटिन्यू करायच्या आहेत. मात्र कोरोनाचं या ठिकाणी मला अपडेट द्यायचं आहे. या ठिकाणी जे आहे हे आज जिल्ह्यामध्ये जवळपास 1767 केसेस आपल्या आहेत. मात्र आनंदाची गोष्ट 1113 लोक म्हणजे जवळपास 65% लोक हे बरे होऊन घरी गेलेले आहेत. आपल्या डॉक्टरांनी, औरंगाबादच्या डॉक्टरांनी औरंगाबादच्या 1113 लोकांना ठणठणीत बरं केलेलं आहे आणि हे घरी आपले आहेत. त्याच्यामुळे उगीच याच्यात घाबरायची गरज नाही. कोरोना जीवघेणा आजार आहे का? हो, कोरोना जीवघेणा आजार आहे, पण तो 2% लोकांसाठी आहे, 1% लोकांसाठी आहे. 89 मृत्यू दुर्दैवाने आज आपल्याकडे झालेले आहे. मृत्यूचं प्रमाण हे काही प्रमाणामध्ये राज्याच्या तुलनेने औरंगाबादमध्ये जास्त आहे. जेव्हा आपण ह्या कारणांचा शोध घेतला, 5% जे कोरोना बाधित लोक आहेत त्यांच्या 5% मृत्यूचं प्रमाण हे आहे. जेव्हा आपण शोध घेतला तेव्हा प्रामुख्याने आणि सर्वात महत्वाची एक गोष्ट लक्षात आली. गेल्या वेळी मी आपल्याला आवाहन केलं होतं पल्स ऑक्सिमीटरचं.
बऱ्याच लोकांनी हा उपक्रम सुरू केला, मला फोटोज पण आले, मला रिप्लाईज पण आले. मला सर्वांना विनंती आहे मित्रांनो, 1500-2000 रुपयाची वस्तू आहे. एव्हरी मिडल क्लास फॅमिली कॅन अफोर्ड. मला असं म्हणायचं आहे, प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंब हे अफोर्ड करू शकतं. आपल्या आरोग्यासाठी आपण ही चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. आपण जरी नाही असलं तरी पण एक किमान आपल्या सोसायटीमध्ये आपण हे करू शकतो. फक्त सॅनिटायझर मात्र वापरायला विसरू नका, नाहीतर हे कोरोनाचे जे संसर्ग पसरवणारे एजंट म्हणून हे पल्स ऑक्सिमीटर कार्यरत राहतील असं कृपया करू नका. पण पल्स ऑक्सिमीटर घ्या. मृत्यूचं जे कारण मी सांगत होतो, सर्वात महत्वाचं कारण आहे की उशिराने आपल्यापर्यंत पेशंट हे येत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या डॉक्टरांना त्यांचा जीव वाचवणं हे बऱ्याचदा शक्य होत नाही आहे. आपण पल्स ऑक्सिमीटरचा वापर केला, आपल्यालाच कळणार आहे की आपल्याला काही झालेलं आहे का, आणि तातडीने आपण हे डॉक्टरकडे येऊ शकणार आहे. तर आमचे पूर्ण प्रयत्न या ठिकाणी जारी आहे. मला सांगायला अजून समाधान असं मी म्हणणार एक हे पण आहे की औरंगाबादची जी हेल्थ सेटअप आहे तो आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यांचा जर विचार केला तर वन ऑफ दी बेस्ट सेटअप आपल्याला ह्या औरंगाबाद शहरामध्ये आहे. आपल्याला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या स्वरूपात 400 बेड घाटीमध्ये उपलब्ध आहे. त्याशिवाय दूध हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे 100 बेड्स आहेत. त्याशिवाय MGM मध्ये आपल्याकडे 150 पेक्षा जास्त बेड्स आहेत. ह्या रुग्णालयांच्या शिवाय जे आपले मधले जे सेंटर आहे DCSC, त्याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात जवळपास 1500 पेक्षा जास्त बेडची तयारी आपण या ठिकाणी केलेली आहे. तयारीच्या बाबतीत मित्रांनो आपण कुठेही मागे नाही, परंतु जो आपला फैलाव जो होतो आहे शहरामध्ये तो खूप मोठ्या प्रमाणावर होतो आहे. आणि आता मिशन बिगिन अगेन मध्ये जर आपण काळजी घेतली नाही तर हा फैलाव अजून जास्त वाढणार आहे. म्हणून मला एक सांगायचं आहे की शेवटी कितीही जरी झालं, आपण आपलं रेग्युलर लाईफ जरी चालू केलं तरी पण आपण ह्या सवयी आपल्याला स्वतःला लावून घेतल्या पाहिजे. हात धुण्याची असू दे, सॅनिटायझर वापरायची असू दे, इतरांपासून डिस्टन्स ठेवण्याची असू दे, आणि सरते शेवटी मास्कची असू दे. याच्यामध्ये जर कोणी असिम्प्टोमॅटिक कॅरियर्स असतील त्यांच्यापासून जो सोसायटीला धोका असतो त्याच्याबद्दल स्पष्ट निर्देश हे महापालिकेला आमचे आहेत. महापालिकेच्या लोकांकडून, इन्स्पेक्टर्सकडून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाया ह्या सुरू झालेल्या आहेत. पोलिसांकडून पण मास्क न वापरण्यावर आपण दंडात्मक कारवाया करणार आहे. कारण की शेवटी आपण काही मोजक्या लोकांच्या बेजबाबदारपणामुळे संपूर्ण सोसायटीचं आरोग्य हे धोक्यात घालू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ह्या अशा पद्धतीच्या कारवाया कराव्याच लागणार आहे. पण मला खात्री आहे की आपण ऍज अ सोसायटी म्हणून, ऍज अ कम्युनिटी म्हणून आपण सर्व हे आतापर्यंत ज्या पद्धतीने, ज्या प्रमाणामध्ये हे वाढवायला पाहिजे होतं संकट, त्या प्रमाणामध्ये न वाढता आपण खूप चांगल्या पद्धतीने हे रोखून ठेवू शकलो आहे. अशाच पद्धतीने आपण रोखून ठेवू शकू. आपल्या सर्वांना आपण निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि त्याचप्रमाणे हा जो काय मान्सून येणार आहे, हा येणारा मान्सून आपल्या सर्व शेतकरी वर्गाला, आपल्या सर्वांना दिलासादायक असू देत अशी मी प्रार्थना करतो. IMDचे संकेत आहेत की हा नॉर्मल मान्सून असणार आहे. त्याच्यामुळे कमी पावसाची शक्यता ही त्यांनी फेटाळून लावलेली आहे. त्यांनी म्हटलंय 90% पेक्षा जास्त चान्सेस आहेत की हा मान्सून हा चांगला असणार आहे. हा आपल्यासाठी ऍव्हरेज हा मान्सून असणार आहे. अपेक्षा करू की असाच मान्सून राहील. आणि मागचे 2-3 वर्ष जो आमचा शेतकरी हा चिंताक्रांत आहे, 2 वर्षापूर्वी बोंडअळीचं संकट होतं, मागच्या वर्षी लष्करी अळीचं संकट आहे, आणि यावर्षी लोकस्ट, ज्याला आपण टोळधाड म्हणतो, त्याचं एक संकट येऊ घातलेलं आहे. परंतु आपण याची पण जनजागृती केलेली आहे. त्याला प्रतिसाद उत्तम देतील शेतकरी, आणि आपलं पिकाची किंवा आपल्या शेताची नीटपणे काळजी घेतील, हे मला खात्री आहे. धन्यवाद.